बोर्जो कुरिअर सर्व्हिस मध्ये इंडस्ट्री, मॉल, बिल्डिंग अशा ठिकाणी पार्किंगला जागा भेटत नसेल तर कंपनीने कोणते नियम फॉलो करायला सांगितलंय? नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तर मंडळी, मला कमवायचे आहे 100 दिवसात 1 लाख रुपये. तर आज आहे डेट 35. देवाची पूजा करून चहा पिऊन कामाला सुरुवात केली. त्यानंतर न्यूज मध्ये माहिती पडली ठाणे मीरा भाईंदर ट्रॅफिक जाम आणि त्यामध्ये असे काय पोर्टर मधून ऑर्डर. त्यानंतर पोर्टर मधून पहिलीच ऑर्डर उचलून बालाजी इंडस्ट्री मध्ये येऊन गेट वरती गेट पास घेऊन गाला नंबर बघितला होता तो चुकीचा. त्यानंतर कॉल वरती बोलणं करून बरोबर गाला नंबर मधून डॉक्युमेंट घेऊन गेट वरती स्टॅम्प मारून बोर्जोची ऑर्डर भेटली. पिकअप करायला लोकेशन वरती आलो तर काय, लोकेशन वरती येऊन बघतो कन्फर्म केलेली ऑर्डर कॅन्सल झाली. लफडच झालं राव, आता काय करणार. त्यानंतर भेटले इन्स्टा फॅमिली, एक चांगलं असं मोटिवेशन घेऊन. त्या दादाचे खूप खूप धन्यवाद. तेवढ्यात बोर्जो मधून ऑर्डर भेटली आणि ते पार्सल पिकअप करायला लोकेशन वरती येऊन कल्पतरू गार्डन मधून पार्सल घेतला आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. जाता जाता असं काय सीन झाला, ड्रॉप लोकेशन दाखवत आहे खारपाली हिल आणि पार्सल डिलिव्हर करायचं आहे अंधेरी मरोल या ठिकाणी. बरं झालं त्या ठिकाणी कस्टमरचा कॉल आला आणि इथे पण दिले आहे. त्यानंतर ड्रॉप लोकेशन वरतून टाइम स्क्वेअर या बिल्डिंग मध्ये गेट नंबर 3 वरती पार्सल डिलिव्हर करून पोर्टर मधून दुसरी ऑर्डर उचलून पिकअप लोकेशन वरतून पार्सल घेतला आणि पटापट निघालो ड्रॉप लोकेशनला. बांद्रा या लोकेशन वरतून ट्रेंट हाऊस मध्ये वेटिंग एरियामध्ये पार्सल डिलिव्हर केलं, त्याचे भेटले 118. त्यानंतर निघालं बोर्जोचं पार्सल डिलिव्हर करायला. लोकेशन वरती येऊन वेगळाच सीन झाला, गाडी पण रोड वरती लावायला जागा नाही आणि आतमध्ये पार्किंगला अलाव नाही. असं काय प्रॉब्लेम आला तर कंपनीकडून आपल्याला काय माहिती भेटली आहे त्यावरती मी व्हिडिओ अपलोड केले आहे. त्यानंतर 30 मिनिटं वेट करून शेवटी ऑफिसमध्ये पार्सल डिलिव्हर केलं आणि त्यानंतर बसलो लंच करायला. आणि त्याच ठिकाणी त्याच इंडस्ट्रीमधून ऑर्डर येत होत्या पण मी नाही उचलला कारण की पार्किंगची काही सुविधाच नाही. त्यानंतर पोर्टर मधून तिसरी ऑर्डर उचलून पिकअप लोकेशन वरतून पार्सल घेऊन त्यासोबत बोर्जो मधून पण ऑर्डर भेटले आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. तर मंडळी, भाई साहब एक गाडी तो बहुत कमाल की लग रही है. त्यानंतर ड्रॉप लोकेशन वरती येऊन बोर्जोचं पार्सल डिलिव्हर करून पोलीस ऑफिसर सोसायटी मध्ये येऊन गेट वरती एक सुंदर अशा बंगलोमध्ये पार्सल डिलिव्हर केलं. त्यानंतर शेवटचं असं काय 2 ऑर्डर कंप्लीट करताना शेवटच्या कस्टमरने आपल्याला ब्लॉग साठी चांगल्या शुभेच्छा दिल्या. या कस्टमरला आपण हे पार्सल आहे ते डिलिव्हर केलेलं आहे. ऑल द बेस्ट. भाई को फॉलो करो, सब्सक्राइब करो. ठीक आहे, थँक्यू. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर आपल्या भावाला फॉलो करायला विसरू नका.